150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एक साधा कापूस व्यापारी पण डोळ्यात स्वप्न मोठी होती। नाव होतं जमशेदजी टाटा। ही इन्स्पायरिंग स्टोरी आहे टाटा ग्रुपची। 1839 मध्ये जमशेदजी टाटा यांचा जन्म झाला आणि 1858 मध्ये त्यांचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या वडिलांसोबत कॉटन बिझनेसला सुरुवात केली। अनेक चॅलेंजेस नंतर त्यांचा बिझनेस मोठा पण झाला, पण जमशेदजींना केवळ व्यापारात इंटरेस्ट नव्हता, त्यांना स्वतःचं कॉटन मॅन्युफॅक्चरिंग करायचं होतं। 1877 मध्ये त्यांनी नागपूर येथे एम्पायर मिल स्टार्ट करून मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली। एक्सप्रेस मिल मध्ये कामगार कामाबाबत फारसे सिरियस नव्हते, ज्यामुळे अब्सेंटीचे प्रमाण जास्त होते। यावर जमशेदजींनी सोल्युशन शोधले, प्रोव्हिडंट फंड। कामगारांना रिटायरमेंट नंतर पेन्शन मिळावी म्हणून त्यांनी ही स्कीम सुरू केली। कामगारांच्या हेल्थ साठी त्यांनी मेडिकल इन्शुरन्सची सुविधाही केली। फॅमिली डे, स्पोर्ट्स डे, कामगारांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी असे प्रोग्राम स्टार्ट केले आणि चांगले काम करणाऱ्यांना सर्वांसमोर अवॉर्डही दिले। या योजनांमुळे कामगारांची प्रेझेंटी आणि वर्क स्टाईल मध्ये चेंजेस झाले। 1880च्या दशकात भारतात स्वातंत्र्याची मागणी वाढत होती। जमशेदजींचे असे मत होते, भारताला स्वातंत्र्य होण्यासाठी आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी फायनान्शियल दृष्ट्या इंडिपेंडेंट होणं आवश्यक आहे। यासाठी त्यांनी विविध क्षेत्रात भारतीय उद्योग उभारण्यास सुरुवात केली। स्ट्रॉबेरी फार्मिंग, पाचगणीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली, जी आजही फेमस आहे। टाटा सिल्क फार्म, त्यांनी फ्रान्स मधून सिल्क फोम आणून बेंगलोर आणि मैसूर मध्ये सिल्क बिझनेस सुरू केले, ज्यामुळे मैसूर सिल्क आणि बेंगलोर साड्या आजही लोकप्रिय आहेत। मुंबईच्या डेव्हलपमेंट मध्ये त्यांनी 1898 मध्ये द ताज हॉटेल बांधायला सुरुवात केली। हे मुंबईतले पहिले हॉटेल होते जिथे वीज वापरली गेली। जमशेदजींचे सर्वात महत्त्वाचे स्वप्न म्हणजे भारतात स्टील प्लांट सुरू करणे। त्यांनी 17 वर्ष उत्तम दर्जाच्या आयर्न ओरचा शोध घेतला। अखेर 1899 मध्ये त्यांना बंगालमध्ये मोठे साठे सापडले आणि त्यांनी तिथे स्टील प्रोजेक्ट उभारण्याचे काम हाती घेतले। दुर्दैवाने 1904 मध्ये वयाच्या 65व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ते स्वतःच्या डोळ्यांनी भारतात स्टील तयार होताना पाहू शकले नाहीत। जमशेदजीचे अपूर्ण स्वप्न त्यांचा मुलगा दोराबजी टाटा यांनी पूर्ण केले। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, भारताला वैज्ञानिक शोधात पुढे नेण्यासाठी 1909 मध्ये बेंगलोर मध्ये त्यांनी या संस्थेची स्थापना केली। नोबेल विजेते C.V. रमन हे त्यांचे पहिले संचालक बनले। वीज निर्मितीसाठी त्यांनी गोवा महाराष्ट्र सीमेवरील दूधसागर धबधब्याचा वापर करून 7000 कामगारांच्या मदतीने एक मोठा जलविद्युत प्रकल्प आणि धरणे उभारले। या कापूस व्यापाऱ्यांनी पाहिलेले हे स्वप्न आज टाटा ग्रुपच्या रूपाने जगासमोर एक आदर्श म्हणून उभे आहे। 1911 मध्ये टाटाचा हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट पूर्ण झाला आणि वीज निर्मितीला सुरुवात झाली। यामुळे मुंबईतील अनेक गिरण्या आणि व्यावसायिकांना वीज मिळायला सुरुवात झाली। आज आपण या कंपनीला टाटा पॉवर म्हणून ओळखतो। जमशेदजी टाटा यांनी स्टील प्लांटचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करण्याची जबाबदारी दोराबजी टाटा यांनी स्वीकारली। 1907 मध्ये त्यांनी एक लिमिटेड कंपनीची स्थापना केली आणि स्वदेशी चळवळीच्या प्रभावामुळे अवघ्या 2 आठवड्यातच 8000 भारतीयांनी 33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। कंपनीचे नाव टाटा अँड स्टील कंपनी म्हणजेच टिस्को असे ठेवण्यात आले। 1912 मध्ये पहिल्या स्टीलचे उत्पादन झाले। जागतिक युद्ध आणि जमशेदपूरची निर्मिती। 1914 मध्ये पहिले वर्ल्ड वॉर सुरू झाले, तेव्हा ब्रिटनकडून स्टीलची डिमांड वाढली। टिस्कोने रात्रंदिवस काम करून ही मागणी पूर्ण केली। युद्धाच्या समाप्तीनंतर तत्कालीन व्हाईसरॉयने टाटाच्या कंट्रीब्युशनचा गौरव केला आणि ज्या शहरात हा प्लांट होता त्याचे नाव जमशेदजीच्या स्मरणार्थ जमशेदपूर आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटा नगर ठेवण्यात आले। दोराबजी टाटांच्या लीडरशिप खाली टाटा ग्रुपने स्टील, पॉवर, बँकिंग आणि इन्शुरन्स अशा मल्टिपल क्षेत्रात आपला विस्तार केला। 1932 मध्ये त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील तरुण सदस्य J.R.D. टाटा यांनी टाटा ग्रुपची धुरा सांभाळली। J.R.D. टाटांना एव्हिएशन मध्ये इंटरेस्ट होता। त्यांनी 1932 मध्ये टाटा एव्हिएशन सर्व्हिस सुरू केली आणि इंडियातील ती पहिली एव्हिएशन सर्व्हिस ठरली। J.R.D. टाटा हे स्वतः इंडियाचे फर्स्ट कमर्शियल पायलट बनले। पुढे 1946 मध्ये याचेच रूपांतर एअर इंडिया मध्ये झाले। एअर इंडिया त्यांच्या बेस्ट सर्व्हिस साठी आणि पंक्च्युअलिटी साठी जगभरात प्रसिद्ध झाली। त्यांचा महाराजा मॅस्कॉट इंडियन हॉस्पिटॅलिटीचे सिम्बॉल बनला। परंतु स्वातंत्र्यानंतर 1953 मध्ये भारत सरकारने एअर इंडियाचे नॅशनलायझेशन केले, ज्यामुळे J.R.D. टाटांना मोठा धक्का बसला। सरकारी नियंत्रणाखाली आल्यानंतर या एअरलाइनच्या सर्व्हिस क्वालिटी घसरू लागल्या। J.R.D. टाटा यांनी पाहिले की भारताला कॉस्मेटिक आणि केमिकल फॉरेन मधून इम्पोर्ट करावे लागतात। त्या काळी भारतीय महिला फॉरेन ब्रँड्स
कडे जास्त अट्रॅक्ट होत्या. म्हणूनच त्यांनी लॅक्मे हा ब्रँड सुरू केला. लॅक्मे हा फ्रेंच शब्द असून त्याचा अर्थ लक्ष्मी असा होतो. त्यांनी जाणीवपूर्वक याला इंग्लिश नाव दिले जेणेकरून भारतातील महिलांना त्या क्वालिटीवर विश्वास बसेल. तसेच 1939 मध्ये त्यांनी टाटा केमिकलची स्थापना केली, जी आज टाटा सॉल्ट देखील तयार करते. जे.डी. टाटा यांनी जमशेदपूर मध्ये रेल्वे इंजिन बनवणारी फॅक्टरी विकत घेतली आणि टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनिअरिंग म्हणजेच टेल्को ची सुरुवात केली. सुरुवातीला स्टीम इंजिन्स बनवणाऱ्या या कंपनीने नंतर ट्रक देखील मॅन्युफॅक्चरिंग केले. त्यांचा टाटा 407 हा ट्रक त्याच्या डिझाईन आणि स्ट्रॅटर्जीमुळे सक्सेसफुल ठरला. टाटा ग्रुपची टेल्को ही कंपनी आपल्या इंजिन्स आणि ट्रकच्या स्ट्रॉंग डिझाईनमुळे इतकी लोकप्रिय झाली की ती इंटरनॅशनल ब्रँडला मागे टाकत त्यांनी 70% मार्केट कॅप्चर केले. आज याच कंपनीला आपण टाटा मोटर्स म्हणून ओळखतो. 1962 चे भारत चीन युद्ध आणि 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध या कठीण काळात जे.डी. टाटा यांनी भारताला सर्व मदतीचे प्रॉमिस दिले. त्यांनी टाटाच्या इंजिनियर्सला प्रोडक्शन ऑफ मिलिटरी इक्विपमेंट करण्यासाठी दिल्लीला पाठवले. तसेच त्यांनी भारतातील हवाई दलासाठी 10 वर्षाचा डिफेन्स प्रिपेअरनेस प्लॅन तयार केला, ज्यात रडार, सिग्नलिंग उपकरणे आणि सुट्ट्या भागाच्या गरजांचा समावेश होता. या योगदानाबाबत भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांना भारतातील हवाई दलात ऑनरी एअर कमांडर ही पदवी देऊन गौरवले. 1991 मध्ये सर रतन टाटा यांनी टाटा ग्रुपची धुरा सांभाळली. त्यांनी टाटा स्टील मध्ये सामान्य कामगाराप्रमाणे कामाला सुरुवात केली. रतन टाटांचे स्वप्न होते की भारतात एक अशी कार असायला हवी जिचे डिझाईन पासून सर्व उत्पादन स्वदेशी असेल. यातूनच 1998 मध्ये टाटा इंडिका या 100% भारतीय कारचा जन्म झाला. या कारच्या उत्पादनासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील निसानचा एक जुना प्लांट पुण्यात उभारायला सुरुवात केली. रतन टाटांनी पाहिले की TCS चे सर्व काम केवळ डेटा एंट्री सारख्या प्राथमिक सेवांपर्यंत मर्यादित आहे. त्यांनी या कंपनीचा कळ सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कडे वळवला, ज्यामुळे TCS जगातील सर्वात मोठ्या कंपनीसाठी कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवू लागली. आज TCS ही भारतातील सर्वात मोठी IT कंपनी आहे. मध्यमवर्गीय भारतीयांना स्कूटरवरून कारमध्ये आणण्याच्या उद्देशाने रतन टाटा यांनी 1 लाख रुपयामध्ये कार लॉन्च करण्याचे आश्वासन दिले. टाटा नॅनो लॉन्च करून आपले आश्वासन पूर्ण केले. मात्र दुर्दैवाने नॅनोला अपेक्षित यश मिळाले नाही. भारतीय समाजात कारला स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिले जाते, परंतु नॅनोच्या स्वस्त किमतीमुळे तिला जगातील सर्वात स्वस्त कार आणि कवर्ड ऑटो रिक्षा असे संबोधले, ज्यामुळे ग्राहकांनी तिच्याकडे पाठ फिरवली. टाटा नॅनोच्या अपयशानंतर टाटा मोटर्सने ग्राहकांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास केला. आज टाटा मोटर्स ही टाटा ग्रुप मधील सर्वात जास्त रेव्हेन्यू मिळवून देणारी कंपनी बनली आहे. रतन टाटांचे स्वप्न होते की भारतीय कंपनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विस्तार करायला हवा. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी टाटा ग्रुपने अनेक पॉप्युलर ब्रँड्स खरेदी केले. टाटा मोटर्सने जॅग्वार आणि लँड रोव्हर सारख्या पॉप्युलर ब्रँडचे संपादन केले. जागतिक विस्तार करण्यासाठी त्यांनी टेटली आणि अमेरिकेच्या 8 o'clock हे देखील ब्रँड खरेदी केले. याशिवाय टाटा स्टील, TCS आणि टाटा केमिकल्स या कंपन्यांनीही अनेक आंतरराष्ट्रीय करार केले, ज्यामुळे आज टाटा ग्रुपचं निम्म्याहून जास्त प्रॉफिट परदेशातून येतो. टाटा ग्रुपने प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडली. जगातील सर्वात स्लिमेस्ट घड्याळ तयार केले. जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटर बनवला. टेलिव्हिजन क्षेत्रात क्रांती घडवून आणली. रतन टाटांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, जर तुम्हाला वेगाने चालायचं असेल तर एकटे चाला, पण जर तुम्हाला लांब चालायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला. टाटा ग्रुपने नेहमीच या तत्वाचे पालन केले. त्यांनी केवळ नफा कमवण्यासाठी कंपन्याच उभारल्या नाही, तर शाळा, महाविद्यालय आणि हॉस्पिटल्स बांधून समाजाच्या सेवेचेही काम केलं. आज टाटा ग्रुपला जे यश मिळाले आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यांना लोकांचा आदर आणि विश्वास मिळाला आहे. ही होती अशा साम्राज्याची गोष्ट ज्याने भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलला.